गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकांना साष्टांग नमस्कार. आज मी आपल्याला 9, 10, 11 आणि 12 अशा एकूण 4 वर्कशीट समजून सांगणार आहे. या 4ही वर्कशीटमध्ये आपल्याला कॅन हा शब्द वापरून योग्य त्या मराठी वाक्याचे इंग्रजी वाक्यामध्ये भाषांतर करायचे आहे. कॅनची मराठी वाक्य बघा. माझ्याकडे पेन असू शकतो, तुझ्याकडे कार असू शकते, त्यांच्याकडे कुत्रा असू शकतो, तिला शंका असू शकते, आम्हाला सुट्टी असू शकते, त्यांची मीटिंग असू शकते, राहुलकडे नवीन फोन असू शकतो. आता या सर्व वाक्यांमध्ये तुम्हाला कॅनचा उपयोग करून योग्य ते वाक्य इंग्रजीमध्ये बनवायचे आहे. ही झाली वर्कशीट क्रमांक 9. आता वर्कशीट क्रमांक 10. या वर्कशीट क्रमांक 11 मध्ये या वर्कशीट क्रमांक 11 मध्ये 10 नंबरची वर्कशीट इकडे तिकडे झाली असेल ती पण मी तुम्हाला सांगणार, काही चिंता करू नका. वर्कशीट क्रमांक 11 मध्ये आपल्याला कॅन बीचा उपयोग करून मराठी वाक्य इंग्रजीमध्ये बनवायची आहेत. तो घरी असू शकतो, ही कॅन बी ॲट होम. ती श्रीमंत असू शकते, शी कॅन बी रिच. ते खरे असू शकते, इट कॅन बी ट्रू. इंग्रजी सोपे असू शकते, इंग्लिश कॅन बी इझी. राहुल एक चांगला शिक्षक असू शकतो, राहुल कॅन बी अ गुड टीचर. हे धोकादायक असू शकते, इट कॅन बी डेंजरस किंवा धिस कॅन बी डेंजरस. त्यांना आज उशीर असू शकतो, ही कॅन बी लेट टुडे. राईट. तर या सर्व वाक्यांमध्ये मी कॅन बीचा उपयोग करून आपल्याला ही वाक्य बनवून दाखवलेली आहेत. त्याचप्रमाणे ही 12 नंबरची जी काही वर्कशीट आहे त्या वर्कशीटमध्ये देखील आपल्याला कॅनचा उपयोग करायचा आहे. बघा, जरी मी या ठिकाणी कॅन लिहिलेला नसेल तरी कॅनचा उपयोग आपल्याला करायचा आहे. मी धावू शकतो, आय कॅन रन. तो पोहू शकतो, ही कॅन स्विम. ती बोलू शकते, शी कॅन स्पीक. तू जाऊ शकतोस, यू कॅन गो. आम्ही जिंकू शकतो, वी कॅन विन. ते खेळू शकतात, दे कॅन प्ले. राहुल वाचू शकतो, राहुल कॅन रीड. तर आता बघा, इथं आपण 9, 11 आणि 12 अशा 3 वर्कशीट पाहिलेल्या आहेत. 10 नंबरची वर्कशीट आहे का आपण बघूया, जेणेकरून नाही इथं आपल्याला मिस झालेला आहे नंबर, काही अडचण नाही. बघा, हे 9 नंबरची वर्कशीट आहे आणि या 9 नंबरच्या वर्कशीट नंतर डायरेक्ट 11 नंबरची आहे. त्याच्यानंतर 11 नंबरच्या वर्कशीट नंतर डायरेक्ट 12व्या क्रमांकाची वर्कशीट आहे. काही अडचण नाही. पण जर तुम्हाला अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये कॅनचा उपयोग करायचा असेल, CAN कॅन, तर आपल्याला लक्षात घ्या, तर आपल्याला कॅन हे ऑक्झिलरी व्हर्ब्स कोणकोणत्या अर्थांसाठी वापरले जाते, वाक्यामध्ये त्याचा उपयोग कसा होतो, यासाठी ऑलरेडी मी कॅनचे इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने अनेक व्हिडिओ आणि वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन केलेलं आहे. पण ही वर्कशीटमध्ये, अशा प्रकारच्या वर्कशीटमध्ये आपल्याला कॅनचा उपयोग करता येऊ शकतो का, हे मला बघायचं आहे किंवा बघायचं होतं. त्या दृष्टीने 9, 11, 12 या पद्धतीने मी वर्कशीट आपल्याला सोडवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.